नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. कुठलाही मराठमोळा सण असो, महाराष्ट्रीयन थाळी तर असतेच आणि आपल्या महाराष्ट्रीयन थाळीत आपली महाराष्ट्राची लाडकी पुरणपोळी तर असतेच असते. तर त्यासाठीच आज आपण बनवणार आहोत पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक, तोही अगदी सोप्या पद्धतीने, स्टेप बाय स्टेप. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पुरणपोळीची सुरुवात पुरणापासून होते. त्यासाठी आधी पुरण बनवून घेऊ. 1 वाटी चणा डाळला 1 वाटीपेक्षा जास्त गूळ घ्यायचं, म्हणजे पुरण छान गोड होतं. डाळ मी यासाठी जास्त घेतली कारण डाळ शिजल्यावर यातली थोडी कटाच्या आमटीसाठी आपल्याला डाळ लागणार आहे. पुरण बनवण्यासाठी चणा डाळ शिजवावी लागेल. त्यासाठी ही चणा डाळ 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण आजकाल डाळींनाही पावडर लावलेली असते. आणि डाळ 5 मिनिट थोडं पाण्यात भिजू देऊ, म्हणजे पटकन शिजेल. डाळ शिजवण्यासाठी कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता चणा डाळ शिजवण्यासाठी पाण्यात टाकूया. डाळ थोडी उकळल्यावर पाण्यावर थोडासा फेस येतो, तो फेस असा स्पूनने काढून घ्यायचा आहे. डाळ मऊ शिजावी म्हणून 1 टीस्पून तेल टाकून घेऊ. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग कुकरचं झाकण लावून 5 ते 6 शिट्टी घेऊन डाळ शिजून घ्यायची आहे. डाळ शिजते तोपर्यंत पुरणाची पोळी बनवण्यासाठी कणिक भिजून घेऊ. त्यासाठी एका बाउलमध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. 1 वाटी डाळला 2 वाटी गव्हाचं पीठ लागतं. आता यात आपण थोडीशी हळद घालणार आहोत. हळदीने पोळ्यांना फार सुंदर रंग येतो. त्यानंतर मीठ घालूयात आणि मग 2 स्पून तेल टाकून घेऊ. आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पुरणपोळीसाठी पीठ भिजून घ्यायचे आहे. पोळी मऊसूत आणि गुळगुळीत होण्यासाठी कणिक बारीक चाळणीने चाळून घेतले पाहिजे. पुरणपोळीसाठी लागणारं कणिक हे थोडं सैलसरच असतं आणि तसंच सैलसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पिठाचा गोळा तयार आहे. आता यावर पुन्हा थोडं तेल टाकून घेऊ आणि गोळ्याला छान मळून घेऊ. पिठाचा छान मऊसर गोळा तयार झालेला आहे. इथे एक टीप आहे, ती म्हणजे भिजवलेलं पीठ हे 1 ते 1.5 तास मुरू द्यायचं, म्हणजे पोळ्या छान मऊ होतात आणि मस्त फुलूनही येतात. 5 शिट्टी घेऊन चण्याची डाळ शिजून घेतली आहे. डाळ शिजलेली आहे की नाही हे बघण्यासाठी डाळीचा दाणा हाताने दाबून बघायचा. लगेच पिठू झाला तर समजावं की डाळ शिजली आहे. ही शिजलेली डाळ एका चाळणीत काढून घेऊ. थोडीशी शिजलेली डाळ आपण कटात टाकण्यासाठी बाजूला काढून घेणार आहोत आणि तिचं उरलेलं पाणी असतं, म्हणजे त्याला कट म्हणतात, तो वेगळा काढून घ्यायचा आहे. या कटाचीच मसालेदार आपण आमटी बनवणार आहोत, जिला काही भागात एळवणाची आमटी असंही म्हणतात. या शिजलेल्या डाळीला एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि मग त्यात किसलेला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. आता गूळ आणि डाळ मिक्स झाल्यावर याला चाळणीतून बारीक करून घ्यायचे आहे. त्यासाठी 1 चमचाभर मिश्रण चाळणीत टाकून स्पूनने अशा प्रकारे हलवून घेऊ, म्हणजे डाळ आणि गूळ मिक्स होऊन छान बारीक पुरण तयार होईल. अशाच प्रकारे सगळं पुरण वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता सगळं पुरण आपलं वाटून झालेलं आहे. आता हे पुरण घट्ट होण्यासाठी एका पॅनमध्ये टाकून मंद आचेवर आटवून घेऊ. जसं जसं गूळ वितळेल तसं पुरण पातळ होत राहील. 10 मिनिटात पुरण शिजत आलं की त्यातील गुळाचा रस आटत जाऊन गूळ डाळीत एकजीव होतो. आता यात थोडीशी वेलची पूड टाकून घेणार आहोत. छान सुगंध येतो वेलचीचा पुरणाला. आपल्या पुरणात जशी चणा डाळ महत्त्वाची असते, तसं काही भागात तुरीच्या डाळीचे पुरण केलं जातं. कोणी नुसत्या मैद्याचे किंवा कणकेच्या पोळ्या बनवतात, तर कोणी मैदा आणि कणिक दोन्ही मिसळून पोळ्या बनवतात. बस आता यापेक्षा जास्त पुरण शिजवायचं नाही आहे, नाहीतर पुरण कोरडं पडून ते पिठात भरता येत नाही. पुरण आता छान घट्ट झालेलं आहे, तर पोळीसाठी पुरण तयार आहे. थोडं थंड होऊ देऊ. तोपर्यंत बटाट्याची भाजी बनवून घेऊ. आणि ह्याच बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा बारीक कट केलेला, 1 टेबलस्पून किसलेलं खोबरं, 1/2 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर. बटाटे उकळून झाल्यानंतर मी या उकळलेल्या बटाट्यांचे काप करून घेतलेले तसे छोटे छोटे. आता बघू पुढची प्रोसेस. पॅन घेणार आहे. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेते. तेल थोडंसं गरम झाल्यावर मोहरी ॲड करायची आहे आणि मग जिरं घालू. जिरं आणि मोहरी व्यवस्थित फ्राय करून झाल्यावर मिरची इथे आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे एखादा सेकंद. आणि मिरची फ्राय करून झाल्यावर कांदे सुद्धा आपल्याला इथे मिनिटभर मिरचीसोबत परतवून घ्यायचे आहेत. कांदे परतवून झाल्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट इथे मिक्स करत आपल्याला परतवून घ्यायची आहे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि हिंग, मग थोडीशी हळद इथे आपल्याला ॲड करून परतवून घ्यायचं आहे. हळद इथे व्यवस्थित तेलात परतवून झाल्यानंतर हे किसलेलं खोबरं आपल्याला इथे ॲड करून परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर असं किसलेलं खोबरं आवडत नसेल तर मिक्सरमधून हे खोबरं बारीक करून सुद्धा तुम्ही त्याची पेस्ट बनवून टाकू शकता. आता आपण हे बॉईल केलेले बटाटे यात ॲड करणार आहोत.
खूप जास्त गळू द्यायचं नाही बटाट्यांना उकळताना. अगदी साधी सोपी भाजी असते ही. बटाटे सगळे साहित्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर मीठ ते आपण ऍड करणार आहोत. मग कोथिंबीर ऍड करून घेऊ आणि साधारण एक 5 मिनिट लो फ्लेमवर झाकण ठेवून हे बटाटे थोडेसे शिजू देऊ. बटाट्याची भाजी इथे आपली रेडी आहे. आता नेक्स्ट काय तर भजीसाठी इथे हे 2 कांदे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या 3 छोट्या पण तिखट मिरच्या आपण बारीक कट करून घेणार आहोत आणि मग छान हिरवीगार कोथिंबीर सुद्धा आपल्याला इथे भजीसाठी लागणार आहे. आता भजीच्या बॅटरसाठी बेसन लागणार आहे 1 वाटी आणि यात जाणार आहेत ओवा अशा हाताने चुरून घालायचे आहेत म्हणजे छान फ्लेवर येतो भजीत. त्यानंतर मीठ घ्यायचे चवीपुरतं, हळद घेऊ चिमूटभर आणि मग थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. भजीसाठीचं पीठ आहे ना घट्ट नसलं पाहिजे. तर हे बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे भजीसाठी. तर आता भजीसाठीचं बॅटर रेडी आहे. आपण आता हे बॅटर असंच ठेवणार आहोत 10 मिनिट. तोपर्यंत आपण पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी खीर बनवून घेणार आहोत. खीर बनवण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला दूध तापत ठेवायचं आहे. 5 कप दूध घेतलं आहे मी. दुधाला थोडीशी उकळी आली की गॅस फ्लेम लो करायचा आणि एकदा तळापासून दूध चांगलं ढवळून घ्यायचं आहे. दूध चांगलं उकळल्यानंतर अर्धी वाटी भिजलेले तांदूळ ह्या दुधात घालून लगेच ते ढवळत राहायचे आहेत. मंद आचेवर हे तांदूळ आपल्याला दुधात शिजवून घ्यायचे आहेत. अधूनमधून दूध ढवळत कढईच्या कडांना जी साय लागली असते ती दुधात टाकून घ्यायची म्हणजे खीर चांगली घट्ट होते. एक 10 ते 12 मिनिटात बघू खिरीमधला तांदूळ शिजलेला दिसतोय. तर आता या शिजलेल्या भाताला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे एका मॅशरने. हे बघा खीर थोडी घट्ट वाटते. सो आपण पुन्हा 1 कप दूध या खिरीत टाकून घेऊ आणि लगेचच अर्धा कप साखर टाकून दूध आणि साखर हे आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घातल्यावर थोडं पाणी सुटतं पण मस्त दाटसर झालेली आहे खीर. तर खीर शिजते तोपर्यंत बाजूला एका छोट्या पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप गरम करून त्यात टाकणार आहे बदाम. थोडं तुपात परतवून घेऊ. मग चारोळ्या, नंतर मनुका. चारोळ्या आणि बदाम खरपूस होईपर्यंत आणि मनुका फुलेपर्यंत हे परतवून घ्यायचे आपल्याला. आणि आता हा तुपात परतवलेला सुकामेवा खिरीत मस्त पसरवून टाकून घ्यायचा आहे. हा सुकामेवा पण आपल्याला पूर्णपणे खिरीत मिक्स होईल असा मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच स्वादिष्ट लागतात असे तुपात फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स. आता वरून थोडीशी केसर टाकून घेऊ. ही खीर हलकीशी गरम असताना किंवा फ्रीजमध्ये थंड करून सुद्धा खायला खूपच छान लागते. तर इथे आपली तयार आहे मस्त तांदूळ, सुकामेवा आणि केसर घालून बनवलेली गोड खीर. आता आपण कटाची आमटी बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला उभे चिरलेले कांदे तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. नॉर्मली मला कुठलाही मसाला भाजायचा असल्यास मी हा लोखंडी तवा वापरते. कांद्याची पदार्थ बनवताना लागणारा मसाला असतो तो थोडा काळसर भाजला जातो म्हणून काळसर रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा जर चुलीवर भाजून टाकला ना तर अजून छान स्मोकी फ्लेवर येतो आमटीला. आणि कांदा जर कच्चा राहिला तर आमटी गुळचट लागते म्हणून कांदा हा चांगला भाजला गेला पाहिजे. आता लसूण आणि अद्रक टाकू भाजायला. 1 मिनिट भाजून झाल्यावर किसलेलं खोबरं टाकू. खोबऱ्याला सारखं परतत राहावं लागतं म्हणजे ते करपत नाही. चला तर मग आता खोबरंही छान खरपूस भाजून झालेलं आहे. तर मग कटाच्या आमटीसाठी लागणारा मसाला भाजून झालेला आहे. मसाला थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात मसाला बारीक करण्यासाठी टाकून घ्यायचा आहे आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर ॲड करू. आता आपण मिक्सरमधून याचं वाटण करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण एकजीव होऊन छान पेस्ट तयार झालेली आहे. थोडंसं पाणी टाकून मी हा मसाला वाटून घेतलेला आहे. कटाची आमटी बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकूयात. या आमटीसाठी तेल थोडं जास्तच लागतं. आता आपण मिक्सरमधून जे वाटण करून घेतलं होतं ते या तेलात टाकून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट हे वाटण परतवत राहायचं आहे. सगळं वाटण तेलात छान मिक्स झालेलं दिसतंय. थोड्या वेळाने तुम्ही बघू शकाल मसाल्याला तेल सुटताना दिसेल कडेने. आता यात घालणार आहोत थोडे कोरडे मसाले. हिंग घेते थोडंसा. हिंग या मसाल्याच्या आधी नुसतं तेलात परतवून घेतला तरी चालतो. लाल तिखट टाकूयात 3 टेबलस्पून. गरम मसाला टाकणार आहोत 1 टेबलस्पून. हळद घेतली आहे 1/2 टेबलस्पून. सर्व मसाले पूर्णपणे मिक्स होतील असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आमटीला स्पायसी बनवण्यासाठी मी गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही गोडा मसालाही घालू शकता. मिक्सरच्या भांड्याला थोडी मसाल्याची पेस्ट लागली होती म्हणून थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून ते मी पूर्णपणे भाजीत टाकून घेणार आहे. आणि याच पाण्यात मसाला थोडासा शिजू द्यायचा आहे. 1-2 मिनिट असंच परतवत राहणार आहे. तुम्ही बघू शकाल 2 मिनिटांनंतर मसाल्यामधलं पाणी आता सोक झालेलं दिसतंय म्हणजे मसाला आपला छान शिजलेला आहे.
आता आपण जी शिजलेली डाळ काढली होती ती या मसाल्यात टाकून मिक्स करत परतवून घ्यायचं आहे। आमटी मस्त घट्ट होते ह्या शिजलेल्या डाळीमुळे। एखाद मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल मसाला छान शिजलेला दिसतोय, मसाल्याला आता तेलही सुटलेलं आहे। आता या स्टेजला आल्यावर मसाल्यात आपण डाळीचा जो कट काढून घेतलेला होता तो टाकून घेणार आहोत। या कटाच्या मसालेदार आमटीला काही भागात एळवण्याची आमटी असंही म्हटलं जातं। कट मी थोडासा वाढवूनच घेतला होता, त्यामुळे आता आमटीत एक्स्ट्रा पाणी टाकायची तर गरज नाहीये। तुम्हाला आमटी पातळ घट्ट कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही आमटीत पाणी वाढवू शकता। आणि मग एक उकळी आली की यात घालणार आहोत चवीनुसार मीठ। एक 5 ते 6 मिनिट मीडियम फ्लेमवर आमटी उकळू द्यायची आहे। चला तर मग 5 मिनिट झाले आहे, आमटी तयार आहे। आता हिरवीगार फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमधला पुढचा मेनू असणार आहे तो म्हणजे वरण। वरण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तूर डाळ। 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे मी। 3 वेळेस स्वच्छ धुवून ही डाळ आपल्याला थोडीशी भिजत ठेवायची म्हणजे डाळ लवकर शिजते। आता वरण बनवून घेणार आहोत, तर त्यासाठी कुकरमध्ये मी ऑलरेडी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता ही धुतलेली तुरीची डाळ शिजवण्यासाठी पाण्यात टाकून घेऊ। स्पूनने डाळ थोडीशी मिक्स करून घेऊ पाण्यात। पाणी लवकर गरम होण्यासाठी मी कुकरवर 2 मिनिट हलकंसं झाकण ठेवून घेते। 2 मिनिटांनंतर झाकण उघडून बघू। पाण्याला छान उकळी फुटले आणि आता आपल्याला या पाण्यावर जो फेस आलेला दिसतोय तो स्पूनने काढून घ्यायचा आहे। डाळ मऊ शिजावी म्हणून मी 1 चमचाभर तेल टाकून घेणार आहे आणि थोडंसं मिक्स करून घेऊ। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिट ही डाळ शिजवू द्यायची आहे। 15 मिनिटांनंतर कुकर उघडून बघू। मस्तच डाळ छान मऊ शिजलेली दिसते। तर मग आता वरणाला फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी 1 टेबलस्पून तेल टाकते। मोहरी टाकूयात 1 टीस्पून, मग जिरं 1 टीस्पून। जिरं पण मस्त फ्राय होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मग बारीक चिरलेला लसूण टाकायचं आहे। लसूणचा थोडासा लाईट गोल्डन कलर आल्यावर आपल्याला यात बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे। कढीपत्ता 10 ते 15 सेकंद हे आपल्याला सगळं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर हिंग टाकून घेऊ, मग हळद 1 टीस्पून। हिंगामध्ये पाचक गुणधर्म असतात म्हणून वरणात हिंग हा आवर्जून टाकलाच पाहिजे। तर हे बघा आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता या स्टेजला आल्यावर आपल्याला यात आपण शिजवलेली डाळ टाकून घेणार आहोत। वरणाला एकदा थोडी उकळी आल्यावर आपण यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ मिठाला वरणात। आता बारीक चिरलेली कोथिंबीर। मस्तच, तर इथे आपलं हे वरण रेडी आहे। आता आपण भजी तळून घेणार आहोत। तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं। बॅटरमध्ये किंचितसा सोडा ॲड करायचा आहे आणि त्या सोड्यावर असं घोटभर पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेही एकाच डिरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून बॅटर छान फ्लफी होईल। आणि मग 1 मोठा चमचाभर गरम तेल घ्यायचं आहे। याने काय होतं, भज्या किंवा पकोडे छान खुसखुशीत होतात। तर इकडे आपलं तेल गरम झालंय, भजीसाठी बॅटर पण रेडी। तर आता बॅटरमध्ये आपण ॲड करणार आहोत बारीक कट केलेले कांदे, हिरवी मिरची आणि मग कोथिंबीर। आता हे सगळं साहित्य बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित फेटून झाल्यानंतर आता आपण भजी तळून घेणार आहोत। भजी तेलात टाकण्याच्या आधी ना तेल चांगलं तापू द्यायचं आहे, म्हणजे भजी टाकल्यानंतर मीडियम फ्लेमवर तळायची भजी, म्हणजे त्या लाल होत नाही आणि आतून छान तळल्या जातात भज्या। तर हे बघा किती छान गुलाबी कलर आलेला आहे भजीला। आता बाहेर काढून घेऊ आणि सोबतच आपल्या थाळीत लागणारे कुरडई आपण तळून घेतोय। पुरणपोळीच्या ताटात आहे ना कटाच्या आमटीसोबत कुरडई खूप छान लागते खायला। आणि आता उडदाचा पापड पण आपण तळून घेतोय। आता सगळ्यात शेवटी पुरणपोळी आपण बनवून घेणार आहोत। तर पुरणपोळी बनवण्यासाठी कणकेचा छोटासा गोळा तोडून घ्यायचा, तसंच कणिकपेक्षा पुरणाचा गोळा मोठा असला पाहिजे। आता कणकेच्या गोळ्याला पिठात अशा प्रकारे बुडवून घ्यायचं आहे आणि पिठाच्या गोळ्याला बोटांनी अशा प्रकारे मोदकासारखी पारी करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने पारी करून झाल्यानंतर त्यात पुरणाचा गोळा घेऊन दाबून भरून घ्यायचा आहे आणि मग ह्या गोळ्याला अशा पद्धतीने पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे आणि वरती राहिलेला गोळा तोडून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता पुरण आपल्या कणकेमध्ये भरून झालेलं आहे। आता पोळी लाटून घेऊ। तर त्यासाठी पोळपाटावर थोडंसं पीठ आधी पसरून टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पोळी लाटताना ते चिपकणार नाही। आता सुरुवातीला आपण हा पुरणाचा गोळा बोटांनी अशा पद्धतीने थापून घेणार आहोत आणि मग थोडंसं पीठ पसरून लाटण्याने एकसारखी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे।
पोळी लाटताना ती अगदी हलक्या हाताने काठाकाठाने लाटून घ्यायची, म्हणजे पुरण हे पोळीच्या काठापर्यंत सगळीकडे पसरतं आणि जास्त दाब न देता लाटायची, म्हणजे काय होतं पोळीला क्रॅक जाणार नाही आणि पोळी शेकताना ती फुटून पुरण बाहेर येणार नाही। तर पुरणपोळी आपली इथे लाटून झालेली आहे। तर शेकण्यासाठी तव्यावर तूप टाकून घ्यायचे, आधी थोडं पसरवून घेऊ तूप सगळीकडे आणि मग हळूच आपली पुरणपोळी हातावर घेऊन तव्यावर टाकून घ्यायची आहे शेकायला। मध्यम आचेवर पुरणपोळी भाजून घ्यायची आहे, कडेने थोडंसं तूप सोडायचं आहे पुरणपोळी शेकताना। पोळी थोडी फुगताना दिसेल तेव्हा हाताने हळूच उलट करून दुसरी पण बाजू आपल्याला शेकून घ्यायची आहे। तूप आवडत नसेल तर तेलानेही तुम्ही ही पुरणपोळी शेकू शकता। मस्त खरपूस गुलाबी रंगावर भाजून घ्यायची, म्हणजे या पोळ्या खुसखुशीत तर बनतातच, पण 2 ते 3 दिवस बाहेर ठेवून सुद्धा खराब होत नाही। हे बघा किती मस्त फुगलेली आपली पुरणपोळी। आता बाहेर काढून घेऊ। तर आता पुरणपोळीचं संपूर्ण जेवण बनून तयार आहे। मस्त गोड गोड खीर, वरण, कटाची आमटी, भजी, पापड, कुरडई, भात, बटाट्याची सुक्की भाजी आणि मग आपली महाराष्ट्राची लाडकी पुरणपोळी आणि त्यावर छान साजूक तूप। वाव, मस्तच। तर कशी वाटली आजची आपली ही महाराष्ट्रीयन थाळी हे कमेंट करायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।